अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे श्री यमाई देवी मंदिर औंध आणि तिचे महात्म्य इतिहास. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आदिशक्तीची अनेक मंदिरे महाराष्ट्रात आहेत. सातारा जिल्ह्यातील औंध येथील मूळपीठ निवासिनी श्री यमाई हे असेच एक स्वयंभू व प्रमुख शक्तिपीठ आहे. चंडिका, दुर्गा, कालिका, महाकाली, चामुंडी अशी जगदंबेची विविध रूपे आहेत. औंधमध्येही आदिशक्तीची अनेक रूपे पाहावयास मिळतात. औंधासूरसारख्या बलाढ्य राक्षसाला ठार मारणारी मयूरवाहिनी मोरळाई, ज्योतिबाने दिलेल्या ए माई हाकेने यमाई नाव धारण करणारी जगदंबा, युद्धात झालेल्या जखमांचा दाह कमी करण्यासाठी तळ्यात मोकळे केस सोडून स्नान करणारी मुक्तकेशनी मोकळाई, तर औंधासुराला वर देऊन त्याला आपल्यापुढे स्थान देणारी रेणुकामाता, रामाची परीक्षा घेणारी तुकाई आणि मूळपीठ गडावर स्वयंभू स्वरूपात वास करणारी मूळपीठ निवासिनी यमाई अशी जगन्मातेची विविध रूपे औंधमध्ये पाहावयास मिळतात. राज्यातील व राज्याबाहेरील लाखो भाविकांची कुलदेवता व श्रद्धास्थान असलेली औंध तालुका खटाव जिल्हा सातारा येथील मूळपीठ गडावरील मूळपीठ निवासिनी श्री यमाई देवी हे निसर्गाचे वरदान लाभलेले तीर्थक्षेत्र आहे. राज्यात अनेक ठिकाणी यमाई देवीचे मंदिरे आहेत, परंतु मूळ किंवा मुख्य ठिकाण औंध येथील मूळपीठ गडावर आहे. सातारा जिल्ह्यात साताऱ्यापासून 42 किलोमीटर अंतरावर औंध गावाच्या दक्षिणेला असलेल्या मूळपीठ गडावर श्री यमाई देवीचे मंदिर आहे. या देवी संदर्भात अनेक आख्यायिका आहेत. करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या खडतर तपश्चर्येने दुष्टांचा निपात करण्यासाठी बद्रिकेदारहून श्री केदारनाथांचे म्हणजेच ज्योतिबा दक्षिणेकडे आगमन झाले. इकडे येत असताना मनी व मल्ल हे दोन असुर धुमाकूळ घालीत आहेत व औंधासूर म्हणजेच औंधासूर जनतेवर अत्याचार करीत आहेत अशी वार्ता त्यांना समजली. मनी व मल्लाचा वध करण्यासाठी मार्तंड भैरव अवतार घेतला. वरवळनाथ ज्योतिबा औंधासुराला जिंकायला औंधला आले. दोघांचे महाभयंकर युद्ध झाले. औंधासूर अतिशय पराक्रमी असल्याने तसूभरही हटेना. हे पाहून ज्योतिबाने श्री यमाईचा धावा केला. त्याबरोबर यमाई त्याच्या मदतीस आली. तिला पाहताच औंधासूर म्हणाला, बाईबरोबर आजपर्यंत कोणी युद्ध केलेले नाही. केले तर त्रिभुवनात अपकीर्ती होईल, तेव्हा तू परतून जा. हे ऐकताच यमाईने एकदम अकराळ विकराळ रूप धारण केले व औंधासुराचा वध केला. तेव्हापासून यमाईचे वास्तव्य तेथेच झाले. त्यावेळी औंधच्या परिसरातील जनतेने आनंदोत्सव साजरा केला. तेव्हापासून प्रतिवर्षी असा आनंदोत्सव पौष पौर्णिमेला लोक साजरा करू लागले. औंध गावाच्या दक्षिणेला असलेल्या मूळपीठ गडावर या देवीचे अतिशय प्राचीन हेमाडपंथी मंदिर असून गाभाऱ्याचे मूळ बांधकाम चालुक्य राजाच्या काळातील म्हणजे इसवी सनाच्या 7व्या शतकातील असल्याचे दिसून येते. त्यानंतर 1745 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार झाला व त्यानंतर 1869 मध्ये श्रीनिवास परशुराम पंतप्रतिनिधी यांनी मंदिराच्या तटाचा जीर्णोद्धार केल्याचा शिलालेख येथे आहे. त्यानंतर 1994 ते 96 या कालावधीत यमाई देवस्थानाचे तत्कालीन प्रमुख विश्वस्त औंधचे राजेसाहेब कैलासवासी श्रीमंत श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांनी या मंदिराचा शिखर जीर्णोद्धार केला. त्यानंतर मंदिराच्या परिसरातील दुरुस्ती, रंगरंगोटी व विद्युत रोषणाई आदी कामे औंधचे राजेसाहेब कैलासवासी भगवंतराव पंतप्रतिनिधी यांच्या कारकिर्दीत झाली व ऑक्टोबर 2000 मध्ये औंधच्या राणीसाहेब गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत या शिखरावर कलशारोहण करण्यात आले. या मंदिरामध्ये श्री यमाई देवीची काळ्या पाषाणातील सुमारे 6.5 फूट उंचीची कमळात बसलेली प्रसन्न मूर्ती आहे. औंध संस्थानचे तत्कालीन अधिपती कैलासवासी भगवानराव श्रीनिवासराव उर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी गडावर जाण्यासाठी शहाबादी फरशीच्या 432 पायऱ्या बांधून घेतल्या. पायऱ्यांच्या प्रारंभी श्री यमाई देवीच्या पादुका आहेत. त्यानंतर पहिल्या टप्प्याच्या सुरुवातीला दोन्ही बाजूला असलेले सफेद संगमरवरी गजराज भाविकांचे स्वागत करतात. पुढे पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला वाघ व सिंह यांचे संगमरवरी पुतळे आहेत. या टप्प्यावर
उजव्या बाजूला डोंगरात गणपतीचे छोटे मंदिर आहे. पहिल्या टप्प्याच्या शेवटी जय व विजय या भगवान विष्णूंच्या द्वापालांच्या सफेद संगमरवरातील 6 फूट उंचीच्या भव्य मूर्ती आहेत. त्यानंतर या डोंगरावर पठार असून या सपाट भागावर उजव्या बाजूला श्रीमंत बाळासाहेब पंत प्रतिनिधी यांनी तयार केलेले प्रख्यात भवानी संग्रहालय आहे. दुसऱ्या टप्प्यावर नारद व तुंबर यांच्या मूर्ती असून तिसऱ्या टप्प्यावर उजव्या बाजूला मारुती व शंकराची छोटी मंदिरे आहेत. या टप्प्यावर शेवटी गरुड व हनुमान यांच्या 6 फूट उंचीच्या संगमरवरी मूर्ती आहेत. त्यानंतर बालेकिल्ला असून या बालेकिल्ल्याला प्रचंड बुरुजांची भक्कम तटबंदी आहे. आत श्री यमाई देवीचे मंदिर आहे. पूर्वेला असलेल्या नंदीच्या मागील बाजूस तटाला एक खिडकी असून सूर्योदयाच्या वेळी या खिडकीतून येणारे सूर्यकिरण यमाई देवीच्या मुखावर पडतात. मुखदर्शनाची ही पर्वणी मानली जाते. या खिडकीला असलेले फिरते खांब हा शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. हे फिरते खांब येथील विशेष आकर्षण आहे. पुढे तटामध्ये ओवरी असून या ओवरीच्या भिंतीत म्हणजे तटातील कानोड्यात गणपती, दत्त, विष्णू, लक्ष्मी, मारुती व सरस्वती यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. पुढे प्रदक्षिणेच्या मार्गावर दत्त मंदिर आहे. औंध गावातही या देवीचे अतिशय भव्य व आकर्षक असे मंदिर आहे. या मंदिराचा सभामंडप अतिशय भव्य आहे. या सभामंडपात श्रीमंत बाळासाहेब पंत प्रतिनिधी यांनी स्वतः काढलेली रामायणे, महाभारत, देवी सप्तशती, शिवचरित्रामधील भव्य व आकर्षक अशी तैलचित्रे आहेत. या मंदिरासमोर राज्यातील सर्वात उंच दीपमाळ असून त्यावरील शिल्पकाम आकर्षक आहे. या मंदिराजवळ राजवाडा असून या राजवाड्यात कराड देवीचे मंदिर आहे. या मंदिरात भवानी सहस्रनामातील देवीची विविध रूपे दर्शविणारे बाळासाहेब पंत प्रतिनिधी यांनी स्वतः काढलेली अनेक तैलचित्रे आहेत. येथे चैत्र महिन्यात वासंतिक उत्सव, आश्विन महिन्यात नवरात्रोत्सव व पौष महिन्यात वार्षिक यात्रा असे उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे करण्यात येतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.